हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंना यश मिळाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। मस्जिद बंदर स्टेशन जवळील कर्नाक पुलासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र आंदोलन केलंय। काम पूर्ण होऊनही पूल सुरू न झाल्यानं दोन्ही पक्षांनी एल्गार पुकारलाय। ही आंदोलनाची थेट दृश्य आपण बघतोय। अनेक दिवसांपासून ह्या पुलाचं लोकार्पण रखडलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत होतं। अखेर दोन्ही पक्षांनी आता एकत्र आंदोलन केलेलं आहे। मस्जिद बंदर परिसरातल्या कर्नाक पुलासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं एकत्रित आंदोलन केलंय। ही काही दृश्य त्या आंदोलनाची आपण बघतोय। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या पुलाचं काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटलेले आहेत तरीही या पुलाचं अद्याप लोकार्पण झालेलं नाहीये आणि त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एल्गार पुकारत सगळे कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे एकत्रित आंदोलनामध्ये सहभागी झाले। या पुलाचं लोकार्पण करण्याची मागणी करण्यात आली आणि या पुलाच्या लोकार्पणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आलं। मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन्ही पक्षांचा एकत्र आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं। या अगोदर हिंदीसाठी आपल्याला आंदोलन पाहायला मिळालं, त्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त एक बैठक आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता कर्नाक पुलासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रित या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही काही दृश्य आपण बघतोय। मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकत्रित आंदोलनाची ही दृश्य आहेत। मस्जिद बंदर स्टेशन जवळील कर्नाक पुलासाठी दोन्ही ठाकरेंचे नेते कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत। पुलाचं काम पूर्ण होऊनही अनेक दिवस झाले मात्र या पुलाचं लोकार्पण झालेलं नाही, उद्घाटन झालेलं नाही आहे। याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, शिवसैनिक हे एकत्रित आलेले बघायला मिळतात मात्र कोणत्याही पक्षाचा झेंडा या ठिकाणी हातात घेण्यात आलेला नाहीये। पोलिसांनी तातडीने सर्वांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघतोय की मनसैनिक आणि शिवसैनिकांचं हे एकत्रित आंदोलन, दोघांचं एकत्रित आंदोलन आहे कर्नाक बंदरावर। आपण बघतोय मनश्री पाठक आपल्याला त्या आंदोलनासंदर्भातली माहिती देत आहेत। या आंदोलनामध्ये आपल्या प्रतिनिधींनी ज्या पद्धतीने सांगितलं की कोणत्याही पक्षाचा झेंडा या ठिकाणी दिसत नाही पण दोन्ही ठाकरेंचे नेते कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। कर्नाक पुलाचं उद्घाटन तत्काळ करावं। या आंदोलकांना आता ताब्यात पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत आता इथे आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। तुम्ही झेंडा घेतला नाही कुठलाही झेंडा हातात न घेता आता हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मला सांगा की कोणताही झेंडा नाही हातात, तुम्ही मनसैनिक आहात शिवसैनिक आहात? मनसैनिक आणि शिवसैनिकांचं हे एकत्रित आंदोलन आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता पोलिसांनी या मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना एकत्रितरित्या आता एकाच गाडीमध्ये बसवलेलं आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे। केवळ भगवा ध्वज हातात घेऊन, भगवा झेंडा हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। कुठलाही झेंडा हातात घेतला नाही, कुठलाही झेंडा हातात घेतला नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना यांनी एकत्र मिळून हा लोकांच्या हितासाठी हा जो ब्रिज बांधलेला आहे तो कधी चालू करणार? पण मनसैनिकांचा आणि शिवसैनिकांचा झेंडा नव्हता, भगवा ध्वज होता। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा होता आणि शिवसेनेचा संयुक्त विद्यमानाने हा आंदोलन केलेलं आहे। 5 जुलैला मेळावा होणार आहे त्याआधी ही एकत्रीकरणाची लाट आहे का? हा 5 जुलैला आम्ही एकत्र तिथे पोहोचणार आहोत। मराठी बांधवांसाठी, मराठीच्या माणसांसाठी कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय, मनोमिलन पूर्ण झालेलं आहे त्यामुळे हे आंदोलन चालू आहे। नक्की आपण बघतोय की पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। तुम्ही म्हणताय कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय, ठाकरे बंधू एकत्र येणार का या आंदोलनात? ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची नांदी मराठी माणूस एक झालाय म्हणून ह्या सरकारची फाटले म्हणून अशा प्रकारे आंदोलन करून देत नाहीत। हा 10 तारखेला हा ब्रिज खोलणार होते पण अजूनपर्यंत खोलला गेलेला नाही। ह्याच्या विरुद्ध मराठी माणूस एक झालेला
वारंवार सांगून सुद्धा जाणून वीज खोलला जात नाहीये की मनसैनिकांची शक्ती शिवसैनिकांची शक्ती एकत्र आली आहे आणि मनसेची शक्ती एक आल्यामुळे यांची फाटली आहे. सगळा मराठी बांधव एकतावलेला आहे. मराठी माणूस एक झालेला आहे. आता बॅरिगेड गोले महानगरपालिकेचे बॅरिगेड सुद्धा आम्हीच उघडणार. एकच मुद्दा आहे, कर्नाक ब्रिज सुरू व्हावा. एकत्रित येणार तुम्ही. एकच मुद्दा आहे, कर्नाक ब्रिज सुरू व्हावा. तर आपण बघितलं की मनसैनिक आणि शिवसैनिकांची ही एकत्र शक्ती आज बघायला मिळालेली आहे. कार्यकर्त्यांचं हे एकत्र आंदोलन आज बघायला मिळालं. इतकंच नाही तर 5 जुलैला जो मेळावा होणार आहे त्याच्या आधी कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं हे मनोमिलन झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. जर मागे एक नजर टाकली तर आपल्याला बघायला मिळेल की याच कर्नाक पुलासाठी, याच कर्नाक बंदरच्या पुलासाठी आंदोलन पुकारलेलं होतं मनसेने आणि शिवसेनेने. एकत्रितरित्या हे आंदोलन होतं. त्यामुळे रस्त्यावर आता मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची शक्ती बघायला मिळते आहे, कार्यकर्त्यांची शक्ती बघायला मिळते आहे, यांचं मनोमिलन बघायला मिळतं आहे. आणि 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर ती शक्ती सुद्धा आपल्याला लवकरच दिसेल असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. हा तोच कर्नाक बंदरचा पूल आहे जो 10 जून रोजी खुला करण्यात येणार होता. मात्र अनेक तांत्रिक अडथळ्यांमुळे हा पूल अद्यापही खुला करण्यात आलेला नाही. पोलिसांनी मोठ्या फौजफाटा इथे लावलेला होता आणि अखेर आता दक्षिण मुंबईतल्या मनसेच्या आणि शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कॅमेरामन मंगेश पेडामकरसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई. आपण बघतोय मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र कर्नाक पुलाचं लोकार्पण करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते दोन्ही पक्षांचे. आपल्याला माहित आहे की 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर दोघांचे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांचं मनोमिलन जे आहे ते आधीपासून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कर्नाक पूल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर फौज फाटा लावण्यात आलेला आहे. या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे. या बातमीचे अपडेट आपण घेणार आहोत. मात्र ते आभार त्यांना गाडीमध्ये हे केलं होतं. तिथून आता प्ले